गावामधली मुलं मातीमध्ये खेळतात माहिती आहे तुम्हाला. पण शहरातल्या मुलाला पण मातीमध्येच आवडतं. म्हणजे शहरातली मुलं असू दे किंवा गावातली मुलं असू दे, त्यांना मध्ये खेळायला खूप आवडतं. आणि जस्ट मी आता स्वामीला अंघोळ घातले आणि तो अजून म्हणजे त्याला पावडर टिका पण लावला नाही आहे. तो गॅलरीमध्ये येऊन बसला आहे आणि मातीत खेळतोय. दाखवतो मला. मातीत खेळतोय. इथे कुंड्या सगळं झाडाच्या आणि शर्ट सगळं नाही, पॅन्ट सगळी घाण करून घेतली. कुणी घाण केलं सगळं सांग बाळा. चला आता बाप्पा करायचं आपल्याला. उठा. अजून पूजा नाही झाली. पूजा करायची आहे. समत आणि त्याच्या पप्पा गेले. समत गेला स्कूलला, पप्पा गेला ऑफिसला. आता आमचं आवरलं आहे. आता पूजा करणार आणि ह्याला जस्ट आंघोळ घातले आणि ह्याने काय करून घेतले. तुळशीला पाणी घालायचं. उठा बाळा चल. तुला खाऊ नको, पापड नको, पापडी. चल 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 लवकर येऊ तर. खूप रडायला येतं बघा. गॅलरी बंद. खूप रडायला येते. नंतर खायचं नंतर. चल बाप्पा करूया पण या. बाप्पा करूया. काही केलं तरी स्वामीचं काही रडणं थांबत नव्हतं. त्याला गॅलरीमध्ये उचललं, त्याला खेळायला दिलं नाही मातीमध्ये म्हणून तो जाम रडा लागला आणि म्हणतो की मला उचलूनच घे. खाली बसतच नव्हता. मला ना करायची होती देवपूजा, पण स्वामी कुठला करायला होतो पूजा. त्यालाच घेतलं उचलून वरती, कारण तो अजिबात खाली थांबत नव्हता. नको तेव्हा ना खेळतात, पण असं कधी असेल ना की मला काम करत असेल, जेवण बनायचं असेल किंवा पूजा करत असेल, तेव्हा स्वामीने अजिबात खाली बसत नाही. त्याला वरती घ्यायचं असतं. त्याची इच्छा असते की अम्मानी मला उचलून घ्यावं आणि करावं किंवा किचन ओटावरती त्याला बसवावं आणि तिने जेवण बनवावं म्हणून. तरी मी त्याला आता चेअर दिली. चेअरवरती बस म्हटलं तर अजिबात बसत नव्हतं. नाहीच म्हणत होतं. हट्टच करायला लागला की मला उचलूनच घे आणि तूच घे म्हणून. हे जे मंदिर आहे ना, मी आत्ता नवीन घेतलं. 8 दिवस झालेले आहेत आणि त्याची पूजा करायला पण चालू केले, कारण तुम्हाला माहिती आहे घरात माझं कार्पेंटरचं काम चालू होतं आणि मला त्याच्यामध्ये ना स्वामींचा फोटो बसवायचा होता. पण स्वामींचा फोटो खूप मोठं होतं आहे आणि सगळे म्हणायला की एवढा मोठा फोटो ठेवायचा नसतो मंदिरमध्ये, म्हणून जिथं आहे ना स्वामींचा फोटो इथंच ठेवला आहे. पण दिवा अगरबत्ती सगळं मी ह्या मंदिरमध्ये करते, मोठ्या नवीन मंदिरमध्ये. मला स्वामींच्या एक छोटीशी मूर्ती घ्यायची आहे आणि जेव्हा मी अक्कलकोटला जाईन ना तेव्हा तिथूनच घेऊन येणार आहे, म्हणून मी अजून घेतलं नाही. अजून खूप सारे देव घ्यायचे आहेत. गणपती बाप्पांचा फोटो आहे, तो फोटो नको मला मूर्ती हवी आहे. जे जुनं मंदिर आहे किंवा अजून जे फोटो वगैरे होते ना, ते मला विसर्जन करायचे आहेत. आता स्वामी महाराजांची पूजा केल्याशिवाय ना दिवसाची सुरुवात होत नाही. आणि जरी पूजा लवकर लेट झाली असेल ना, तर मी उठल्या पहिला स्वामीला नमस्कार करते आणि मंदिरला पण आहे बाप्पा वगैरे तिथे नमस्कार करते आणि युनिव्हर्सला पण थँक्यू बोलते. हे माझं रेग्युलर रुटीन आहे. त्यानंतर समतला मला जायचं होतं आणायला, त्यामुळे मी लवकर चपाती भाजी खाऊन घेतली. आज चपाती आणि मेथीची भाजी बनवली होती. मी दोघांनी पण खाल्ली. त्यानंतर म्हटलं चटणी बनवते, कारण समतला हवा आहे डोसा. जाताना सांगून गेला की मला डोसा हवा आहे. मग आता कसं बनणार लवकर डोसा, म्हणून विचार केला की येतानाच रेडीमेड पेटी घेऊन येते, जाताना चटणी बनवून जाते. म्हणून मी आता चटणी बनवते आणि ही फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर मग येताना डोसाचं पीठ घेऊन येते आणि त्या दोघांना पण डोसा बनवून देते. आता ना स्वामीला पण डोसा खूप आवडतो. सारखा चालू असते गम्मा डोसा म्हणून. ठीक आहे म्हटलं, मुलांना आवडतं तर बनवूया. पण रेडीमेड एवढं काही खास लागत नाही. म्हणजे पीठ असतं ते एवढं सॉफ्ट होत नाही झाले तरी, पण त्याची टेस्ट तेवढी येत नाही. जेवढं आपण घरगुती बनवतो ना तेवढी टेस्ट येत नाही. तरी आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी आता रेडीमेड आणणार आहे. आणि तसं पण माझ्याकडे जे जाडे तांदूळ असतात ना रेशनचे वगैरे किंवा जे डोस्याचे वापरतात ते नाही आहेत. त्यामुळे म्हटलं की चला आणूया आता. आणि स्वामीचा असा हट्ट होता की मला वरती उचलून घे, त्यामुळे परत मला त्याला उचलून घ्यावं लागलं वरती. स्वामीनं रात्री 12-12:30 वाजता झोपतो, कधी 1 वाजता झोपतो, पण सकाळी पण तो लवकर उठतो. कधी 10 वाजता उठतो, तर कधी 8:30 वाजता, कधी 7:30 वाजताच माझ्यासोबत उठतो. आणि ह्यांना मुलांना झोपायला का होतं काय माहिती. समतला जायचं असतं स्कूलला, पण तो उठत नाही आणि स्वामी उठतो लवकर. त्यानंतर मी समतला स्कूलला घेण्यासाठी आले. थोडं मेडिकलमध्ये माझं काम होतं, ते काम केलं आणि त्यानंतर म्हणाला लागला बंदूक पाहिजे. म्हटलं आज स्कूलचा लास्ट दिवस आहे, त्याची इच्छा पूर्ण करूया म्हणून त्याला बंदूक घेतलेलं. त्याने खूप कॉस्टली बंदूक त्याला हवी होती, त्याने ऑर्डर केलेली ती, पण ती नाही घेतली मी, कारण की त्याच्याकडे खूप साऱ्या बंदूक आहेत ऑलरेडी. तो हट्ट करायला लागला, त्यामुळे मी 200 रुपयाची बंदूक साधी घेऊन आली. त्याने हे पीठ आणलं होतं. म्हटलं चला आता डोसे बनवूया. परत स्वामी म्हटलं की अम्मा मला उचलून घे वरती आणि मला बघायचं आहे डोसे कसं बनवते. ना किती वेळा तरी म्हणते की याला खाली बस, कारण का मला भीती वाटते. कधी हा गॅस पण चालू करतो, बंद करतो, किंवा आपले जे गरम टोप वगैरे असतात ना त्यांना हात लावेल म्हणून, पण तो अजिबात ऐकतच नाही. खूप वेळा मी समजावून सांगितलं काय केलं, पण अजिबात TV लावून दिली, काही त्याचे गेम्स दिले, जे टॉईज दिले, पण तो अजिबात ऐकत नाही. की मला म्हणतो की मला वरतीच बसायचं असतं, त्याला जेवण बनवायचं. मला वाटतं पुढे जाऊन ना शेफ होणार आहे. मला मुलगी नाही ना, माझी मुलगी हीच होणार आहे आणि मला पुढं काही प्रॉब्लेम असेल किंवा आजारी पडेल किंवा काय करेन, तेव्हा मला वाटतं की स्वामीच सगळे माझे हेल्प करणार आहे. पण त्याला खूप आवडतं किचनमध्ये काम करायला. जेव्हा मी त्या डोस्याचं पीठ काढलं ना बाहेर, तेव्हा स्वामींना दूध म्हणायला लागला, कारण त्याच्या पप्पा रोज असं थैलीमधून दूध घेऊन येतात ना. मग त्याला वाटलं की दूधच आहे. मग मी त्याला बोलली की डोस्याचं पीठ आहे, ते डोसा बनवला. तर खूप जाम खुश झाला तो. आणि त्यातून ना मी इकडे वॉश करायला गेले हात, आणि त्याला वाटलं डोसा खायचाच लगेच, म्हणून त्याने त्याचा हात घातला आणि खायला लागला. नंतर म्हणतो की मम्माशी ॲक नको. तर मुलांना पण काही समजत नाही अजून एवढं. आणि नंतर समत आलेला होता स्कूलमधून, त्याचं हे स्प्रेक आहे, त्याला तो सध्या खूप आवडतो. त्यामुळे त्याचं खाऊ होतं आणि त्यानंतर खाऊ संपवलं त्यांनी आणि नंतर तो पाणी भरून ना आम्हाला सगळ्यांना भिजवतो.
करतो आहे. आता होळी पण झाली तरी आमच्याकडे रोज होळी असते. होळीच्या अगोदर पण होळी होती आणि होळी संपल्यानंतर पण होळी. अजून किती दिवस आमच्याकडे होळी चालू होणार काय माहिती. आणि आता तर ना समजलं सुट्टी चालू झाली. सुट्टीमध्ये तर आमचं काहीच खरं नाही, कारण घर खूप घाण करतात हे दोघं पण ना. स्वामीला पण ना बाथरूममध्ये खेळायला खूप आवडतं पाण्यामध्ये, आणि सारखं टोप वगैरे घेऊन जातो आणि पाणी भरून घेऊन येतो. जरा दुर्लक्ष झालं ना तर खूप होतं. आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल स्वामीला किती लागलं, कसा पडला तो, कारण त्याला वरती चढायचं होतं आणि त्याची ती गाडी स्लिप झाली आणि तो पडला. मी ना डोसे चपातीचा जो आपला तवा असतो ना त्याच्यामध्येच बनवते, आणि त्याच्यामध्ये पण खूप छान होतात. माझ्या डोशाचा पॅन नाही आहे, होता तो खराब झाला आहे, तरी पण मी हातातून बनवते आणि खरंच खूप छान होतात. मी जास्त मोठे बनवत नाही, छोटे छोटे मुलांना खातील तेवढेच जाडेसे बनवते, कारण समजला पातळ थोडं डोसा कुरकुरीत एकदम आवडत नाही, पण ते त्याला आवडत नाही, म्हणून मी जाड असा बनवते छान, आणि त्याला आवडतो खूप सॉफ्ट सॉफ्ट. मग ते दोघं पण खातात. आणि स्वामी सुकाच खातो, कारण त्या चटणी वगैरे काय लागत नाही, पण समजला चटणी लागते. आणि मी तर काय डोसा जास्त फारसा खात नाही, कारण का मला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे ना डोसाचं जे पीठ असतं ना त्यामुळे खूप त्रास होतो, आणि डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही डोसा खाऊ नका म्हणून, त्यामुळे डोसा खात नाही. दोघांना पण सर्दी खोकला झाला आहे, त्यामुळे ही विड्याची पानं आणि थोडासा ओवा टाकून हा काढा बनवला आणि त्या दोघांना पण पाजवला, कारण ते दोघं खात नव्हते, पीत नव्हते, जबरदस्ती पाजवला मी. आणि स्वामीला एक वेळ लागला आमची सध्या की फ्रीजमध्ये खोलायचं, त्याला फ्रीज सध्या खोलता येतं, सारखा फ्रीजमध्ये असतं. लॉक जर केलं ना तर हट्ट करतो की मग ओपन कर म्हणून, आणि ते चोकोज आहे ते घेऊन खातो. आणि संध्याकाळी मग आम्ही दोघं पण गेलो मार्केटमध्ये, थोडंसं मला शॉपिंग करायची होती म्हणून मी आलेली ह्या मार्केटमध्ये, कारण आज शुक्रवारचा हा बाजार भरतो इकडे, आणि खूप छान वाटतं मला बाजारमध्ये फिरायला. फारसं काय मी घेतलं नव्हतं इथं, कारण स्वामी होता माझ्यासोबत, त्यामुळे 2-3 भाज्या घेतल्या, त्यातून निघालो आम्ही घरी. संध्याकाळची जेव्हा पप्पा यायची वेळ होते ना तेव्हा स्वामी असा काय ते लपून बसला असतो, त्याला लिफ्टचा आवाज आला त्याला तो लपून बसतो आणि पप्पांना भाव करतो. पप्पाला भाव करायला त्याला खूप आवडतं, पण सारखं जाऊन थांबतो. पप्पा काय लवकर येत नाही 10:30 वाजल्याशिवाय. मुलं पप्पा कंटाळतात, पप्पाचे खूप वेट करतात, पण पप्पाचा पण जॉब असा आहे ना की लवकर येत नाहीत ते, आणि स्वामीना शेवटी थांबून कंटाळा देतं, तर पप्पा काय आले नाहीत.